नमस्कार, निशा ऑल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? बाहेर बघू शकता जोरदार पाऊस चालू आहे. सगळेजण जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित असाल अशी आशा करते. भरपूर पाऊस चालू आहे 2 दिवस झाले मुंबईमध्ये. तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा. आता जेवणाची तयारी करायला घेते, पण असं जेवण प्रॉपर जेवणाचा मूड नाही, म्हणजे चपाती भाजी असं खाण्याचा मूड नाहीये. काहीतरी असं वेगळं खावंसं वाटतं. मस्त बाहेर पाऊस देखील पडतोय, तर आज बनवणार आहे पाणीपुरी मस्तपैकी चटपटीत अशी. तर इथे वाटाणे भिजत घातलेले आहेत मी, सफेद वाटाणे रात्रीच भिजत घातले होते आणि बाकीचं साहित्य पण घरामध्ये होतं. तर म्हटलं पाणीपुरी करू. तुम्हाला रेसिपी तर पूर्ण मी दाखवलेली आहे, ऑलरेडी चॅनलवरती अपलोडेड आहे, शॉर्टमध्ये पण दाखवलेली आहे, पण तरी पण थोडक्यात सांगेल कसं कसं करते मी पाणीपुरी ते. चला तर मग स्टार्ट करूया. तर सफेद वाटाणे 3 वेळा व्यवस्थित स्वच्छ असे धुतलेले आहेत आणि आता आपण त्याला कुकरमध्ये टाकणार आहोत. आणि एक बटाटा टाकते सालीसकट. जर तुमच्याकडे सफेद वाटाणे कमी असतील ना, तर तुम्ही बटाटे जास्त घालू शकता, म्हणजे 3-4 बटाटे घातले ना तरी पण चालतं. पण आता सफेद वाटाणे मी जास्त घातलेले आहेत, त्यामुळे मग एकच बटाटा घालते. टेक्स्चर चांगलं येतं त्याला बाइंडिंगसाठी म्हणून. तर आता त्याच्यामध्ये काहीच टाकणार नाही आहोत. त्याच्या आपण ना जवळजवळ 7, 8, 9 म्हणजे जेवढं शक्य होतील तेवढ्या शिट्ट्या घेणार आहोत आणि त्याप्रमाणे पाणी ठेवायचं आहे कुकरमध्ये. नाहीतर मग कुकरमधलं पाणी आटेल आणि सगळं खालती भाजी लागेल. तर हे डीमार्टमधले सफेद वाटाणे तर मला तर माहिती आहे व्यवस्थित शिजतात म्हणून. जर तुम्ही कुठून लोकल ठिकाणावरून सफेद वाटाणे घेतले असेल किंवा लवकर भिजत नसतील घातले, तर त्याच्यामुळे तुम्ही 1 चमचाभर असं तेल घाला आणि थोडंसं मीठ घालू शकता, हळद घालू शकता, म्हणजे व्यवस्थित शिजतील. तेलाने व्यवस्थित शिजलं जातं. तर मी तर काही घातलेलं नाही आता सध्या, कारण की व्यवस्थित शिजतात आणि चांगले भिजलेले आहेत रात्रभर. समोरचं काहीच दिसत नाहीये, थोडा जोरात पाऊस पडतोय. तर भरपूर सारा पुदिना घेतलेला आहे. पुदिना बरेच दिवस राहिला आणि त्याच्यामधली काळी पानं झालेली होती ती काढून टाकलीत. आता हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे पाणीपुरीच्या पाणीसाठी मी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे. पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, अशी मोठभर एवढी घेतलेली आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे मोठभर एवढी. 1 मोठा चमचा जिरा घेतलेला आहे. आलं घेतलेलं आहे 1 इंच. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला, नंतर टाकलं तरी चालतं. तर कुकरच्या पण 7-8 बऱ्याच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर बंद केलेला आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही गोड चटणीसाठी मी असं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे. चिंच घेतलेली आहे, चिंच आहे, खजूर आहे 7-8, चिंच आहे साधारण एवढी एवढी मूठभर इतकी घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला जसं गोड हवं आहे किंवा असं आंबट हवं आहे तशावरती आहे. आणि गुळाच्या फोडी आहेत त्या पण भिजत घातल्या ह्याच्यामध्येच. तर हे आपण वाटलं की आपली गोड चटणी तयार झाली आहे. चिंच, खजूर, गुळाची गोड चटणी. तर जे भिजवलेलं होतं ना पाणी, त्याच पाण्यामध्ये चिंच, खजूर आणि गूळ टाकून आपण वाटून घेतलेली आपली चटणी. आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता. तर आता आपण हे काढून घेऊया एका टोपामध्ये. बघा, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आणि याच भांड्यामध्ये आपण आता तिखट पाण्याचं बारीक करणार आहोत, म्हणजे मग गोड चटणी परत टाकण्याची गरज नाही पाण्यामध्ये, त्याचा पण फ्लेवर येईल आंबट गोड असा. तर तिखट पाण्यासाठी हे वाटण झालेलं आहे बारीक. आता आपण ह्याला शिफ्ट करणार आहोत टोपामध्ये. आणि आपल्याला हवं तेवढं पाणी आपण टाकू शकतो याच्यामध्ये. किती पाणी करायचं आहे आपल्याला त्याच्यावरती डिपेंड आहे. मस्त कलर आला एकदम. तर हे आपण जे वाटलेलं ना त्यामध्ये जेवढं पाणी हवंय मला तेवढं टाकून मिक्स केलेलं आहे. आणि इथे आपली गोड चटणी तर पूर्णच रेडी आहे. तर आता आपण याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूया. तर सगळ्यात आधी आपण घालणार आहोत एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला. साधारण या एका पॅकेटमध्ये ना 2 वेळा पाणीपुरी होते. म्हणजे बाकीचं व्यवस्थित घातलेलं असेल ना, कोथिंबीर, पुदिना, तर एवढं जास्त या मसाल्यांची गरज नाही लागत. आणि नाहीच तर मग फ्लेवरसाठी हा मसाला जास्त लागतो.
तर हे टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जर तुम्हाला फ्लेवरचं पाणी बनवायचं असेल ना, म्हणजे समजा लसूणचं बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये लसूण जास्त प्रमाणात वापरायचा. आल्याचं बनवायचं असेल तर आलं जास्त प्रमाणात वापरायचं. आणि पुदिन्याचं बनवायचं असेल तर मग पुदिना जास्त प्रमाणात टाकायचा. तर असं तुम्ही बनवलं ना, ते फ्लेवरची पाणीपुरी होऊन जाईल. आपल्या जशी स्टॉलवरती मिळते ना, पुदिना, हाजमा हजम, लसूणचं पाणी मिळतं, टोमॅटोचं सुद्धा मिळतं. तर ते ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी तुम्ही टाकायची. ती पण गाळून टाकावी लागेल तुम्हाला, तेव्हा त्याचा फ्लेवर येईल व्यवस्थित. आणि टोमॅटोचं ते असं टेक्स्चर नाही लागणार खडबडीत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ. चवीनुसारच टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही टेस्ट थोडीशी करून बघा आधी, तिखट मीठ सगळं बरोबर आहे की नाही ते. आणि शक्यतो गुळाचाच वापर करा, साखर नका वापरू. हिंग टाकते थोडंसं. ह्याच्यामध्ये तुम्ही आईस क्यूब टाकू शकता किंवा मग हे डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. छानपैकी एकदम थंडगार असं पाणीपुरीमध्ये खूप मस्त वाटतं. म्हणजे तो रगडा असतो तो गरम आणि हे पाणी असतं ते थंड, तर असं कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतं. त्याच्यामध्ये ना आपण ही गोड चटणी टाकणार आहोत थोडीशी अशी. मगाशी त्यात आपण मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये वाटल्यामुळे त्याची टेस्ट आलेली आहे, पण अजून टेस्ट येण्यासाठी ह्याची आपण 2 ते 3 चमचे साधारण ही चटणी टाकणार आहोत. ही चटणी टाकून व्यवस्थित मिक्स करणार आहोत. बघा तुम्ही किती मस्त आलाय ते पाण्याचा. आणि मी असंच करते नेहमी, गाळून वगैरे घेत नाही. ते थोडं जरी लसूण वगैरे जरी अख्खा किंवा अर्धा राहिला ना तरी पण छान टेस्ट येते त्याची पाणीपुरीमध्ये. मस्त फायनली आपलं पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे आणि खूप छान टेस्ट आली, मस्त एकदम. तर इथे कुकर सुद्धा थंड झालेला आहे. आपण चेक करूया व्यवस्थित शिजलेत की नाही वाटाणे. त्या अशा साली निघाल्या ना म्हणजे वाटाणे व्यवस्थित शिजलेले असं समजायचं. आपण एक वाटाणा दाबून बघूया. बघा मस्त व्यवस्थित शिजलेलं. चांगल्या शिट्ट्या दिल्या ना की मग छान व्यवस्थित शिजतं. आणि बटाटा चांगला धुवून स्वच्छ मी टाकला होता. मी साली सकटच घेते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढून टाकू शकता. आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि असं मॅश केल्यासारखं पण करणार आहोत. तुम्ही ते पावभाजीचं मॅशर असतं ना त्याने पण करू शकता, पण ह्याने इनफ होतं. असं चमच्याने फक्त असं घोटून घेतलं ना, गरम गरम असेल तेव्हा, तर चांगलं घोटलं जातं ते. तर आता आपण कढईमध्ये तेल टाकूया आणि पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेऊया. तर हे पाणीपुरीच्या पुऱ्यांचं पॅकेट मी आणलं होतं, डीमार्टमधूनच आणलं होतं. आणि पुचका म्हणून लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर पाणीपुरीला पुचका पण बोलतात, पाणीपुरी बोलतात, गोलगप्पा बोलतात. तर बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. तर हे ना 0 मैद्याचं आहे, म्हणजे नो मैदा पोटॅटो असं पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत. बाकीच्या ज्या पुऱ्या असतात त्या मैद्याच्या बनलेल्या असतात. ते इन्ग्रेडियंट्समध्ये पण मी वाचलं, तर इथे होल व्हीटच लिहिलेलं आहे. आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण तुम्ही बघू शकता काय काय आहे ते. आणि छान होता पुऱ्या. आणि डीमार्टमधून आणलेलं आहे. हे एक ब्रँड असतं आणि अजून एक ब्रँड असतं, तर त्याच आम्ही आणतो. आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट 80 म्हणजे पाणीपुरीच्या पेलेट्स आहेत, पुऱ्या आहेत. तर त्या दिवशी पाणीपुरी लास्ट वीकमध्ये केली होती, दीदी आणि भाऊ आले होते तेव्हा. तर 2 पॅकेट आणले होते, त्याच्यामधलं एक संपलं होतं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं संपलं होतं. मग आता हे बाकीच्या ज्या उरल्यात ना त्या सगळ्या आपण तळून घेऊया. पुऱ्या तळताना ना व्यवस्थित असं तेल टाकायचं, म्हणजे पुऱ्या ना व्यवस्थित फुगतात. थोड्याशा तेलामध्ये नाहीत पुऱ्या फुगत व्यवस्थित. तर एवढं तेल टाकलंय मी. गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे, म्हणजे पटकन तेल तापेल. आणि ह्या पुऱ्या तळून झाल्यानंतर ना मग आपण ह्याच कढईमध्ये फोडणी सुद्धा देणार आहोत. सफेद वाटाण्याला फोडणी नॉर्मल फोडणी असणार आहे, दाखवते तुम्हाला ती पण कशी देते ते. आधी पुऱ्या तळून घेऊया. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे आणि बघा ह्या अशा पुऱ्या आहेत. 4-5 सोडूया आपण आणि तळून घेऊया. टाकल्यानंतर अशा पुऱ्या ना आपल्याला कंटिन्युअसली असं असं हलवायचं आहे. तुमच्याकडे झारा असेल तर झाराने व्यवस्थित येईल.
बघा कशा टम्म फुगल्या ते पुऱ्या. आणि रेड वगैरे करून घ्यायच्या नाही आहेत आपल्याला काढून घ्यायच्यात लगेच अशा झाल्या की. आणि थोडं थंड झालं ना की मग लगेच ह्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही गाठ बांधून व्यवस्थित ठेवू शकता. बाहेर असंच ठेवू नका, त्या पूर्ण नरम होऊन जातील. अशाच बाकीच्या मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. 50 एक असतील अंदाजे. बघा मस्त फुगतात. फ्लेम मी हायच ठेवली आहे कारण की मी कंटिन्युअसली स्टीर करते त्याला. तर आता एक्स्ट्रा जे तेल होतं ना ते मी काढून टाकलंय. मला जेवढं लागणार आहे तेवढंच घेतलं तेल मी. साधारण एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा इतकी मोहरी, अर्धा चमचा जिरं, हिंग टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत एक छोटा चमचा इतकी. हळदीने छान कलर येतो, मस्त वाटतं एकदम. आणि यामध्ये मसाले आपण नावालाच घालायचे असं नुसते, बाकी याला काही फ्लेवर नसतो रगड्याला. तर मग घरगुती मसालाच टाकते मी, एकदम साधारण असा अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा इतका टाकते. बाकी पाणी आपलं तिखट आहेच आहे. असं सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण हे सफेद चणे टाकणार आहोत यामध्ये. आणि भरपूर असं पाणी सुद्धा टाकणार आहोत. नंतर थंड झाल्यानंतर ना मग रगड्यातलं पाणी पूर्ण मॉइश्चर निघून जातं आणि पूर्ण सुकतो रगडा. मग त्यापेक्षा ना आधीच पाणी बरंचसा टाकायचं. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान कलर येईल याला हळदीचा. मीठ टाकूया आपण चवीनुसार. यामध्ये आपण मीठ नव्हतं टाकलं याच्यामध्ये, एकदम पण जास्त मीठ टाकायचं नाहीये. पाणीमध्ये, पाणीपुरीच्या पाणीमध्ये पण मीठ आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हवं तर एकदा टेस्ट करून बघायचं मीठ आहे की नाही व्यवस्थित आहे. हा असा सिंपल रगडाच ना खूप सुंदर लागतो. तुम्ही त्याच्यामध्ये कांदा वगैरे असं टाकायला गेलात ना की मग रगडा बरोबर नाही लागत. हे असंच नुसतं नॉर्मल आपण फोडणी दिली ना की रगडा खूप सुंदर लागतो. तर आता याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकेल. मी थोडा वेळ असं शिजून देईल जरा. वाटाणे तर आपल्याला शिजलेलेच आहेत. थोडंसं असंच ठेवेल थोडा वेळ, 2 मिनिटं, आणि मग बंद करूया गॅस आपला. तर अजून थोडंसं पाणी टाकलं मी याच्यामध्ये आणि सोबतच कोथिंबीर टाकते हिरवीगार अशी मस्त. छान अशी मिक्स करून घेऊया आणि 2-1 मिनिटं ठेवून गॅस बंद करूया. झालं मग आपलं रगडा तयार. चला, पाणीपुरी पण डन आहे आणि सिद्धूसाठी एक छोटीशी भाकरी पण केलेली आहे, तर ती पण झालेली आहे. तिला इथे थोडीशी भाजी पण काढून ठेवलेली आहे वाटीमध्ये. ती काय पाणीपुरी खात नाही. आणि हा आपला रगडा. ते मस्त सर्व पाणीपुरीचं सगळं काय बोलतात त्याला घटक झालेले आहेत. आता डायरेक्ट गटागट पाणीपुरी. तर छानपैकी अशी पाणीपुरी तयार आहे. मस्तपैकी तोंडाला पाणी सुटले आताच खाण्याच्या आधी. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना नक्की कमेंट करून सांगा. आणि 100% फेल न होणारी रेसिपी आहे ही, तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर इथे आपलं तिखट पाणी आहे, किती मस्त कलर आलाय बघा. इथे रगडा आहे आणि इथे ही गोड चटणी आहे, खजूर आणि चिंचेची. आणि या आपल्या पुऱ्या आहेत. वा 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 वा. तर तुम्हाला ही पाणीपुरीची रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या.